जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, असर्टिव्ह सेंटेन्सचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करणे म्हणजे विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य करणे। असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आणि त्याचं काय बनायचं, इंटरोगेटिव्ह बनवायचं। असर्टिव्हचं इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायचं। तर नियम लिहिलेत पहा। असर्टिव्हचे इंटरोगेटिव्ह करताना काय काय ह्या नियमांचं पालन करायचं। जर दिलेलं प्रश्नाचं वाक्य, जे दिलेलं मूळ असर्टिव्ह वाक्य काय असेल, होकारार्थी असेल तर त्याचं इंटरोगेटिव्ह वाक्य नकारार्थी असेल। आणि जर दिलेलं मूळ वाक्य असर्टिव्ह वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं उत्तर काय असेल, होकारार्थी असेल। दिलेलं वाक्य असर्टिव्हचं दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा इंटरोगेटिव्ह नकारार्थी। जर दिलेलं असर्टिव्हचं वाक्य नकारार्थी तर त्याचा इंटरोगेटिव्ह होकारार्थी असेल। मूळ वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज, डिड हे त्याच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरायचं। समजा हे पहिला प्रश्न पहा, याच्यावर आधारित आपण घेऊया पहिला क्वेश्चन। ही वॉज गिल्टी, तो दोषी होता। हे काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स। शेवटी फुल स्टॉप आहे, कर्ता क्रियापद कर्म आहे, म्हणजे हे काय असर्टिव्ह सेंटेन्स आहे। ज्यावेळेस या असर्टिव्ह सेंटेन्सचा आपण काय बनवू, या असर्टिव्ह सेंटेन्सचा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवू। तर तो कसा असणार त्याचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, त्याचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असा असणार। पहा, आधी येणार सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या आधी सुरुवात ज्यावेळेस आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो, यस नो टाईप किंवा रेटोरिकल, तर सहाय्यकारी क्रियापद आधी येतं। म्हणजे काय, वॉज आलं, मग राहिले, मग त्याच्यानंतर काय घ्यायचं, त्याच्यानंतर घ्यायचं करता वॉज ही, आणि काय ॲड करायचं, नॉट। वॉज ही नॉट गिल्टी, वॉज ही नॉट गिल्टी। काय नाही, दिलेलं मूळ वाक्य होकारार्थी असेल, दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याचं इंटरोगेटिव्ह काय असतो, नकारार्थी। ही वॉज गिल्टी। आणि ज्यावेळेस आपण इंटरोगेटिव्ह बनवतो तर वाक्याची सुरुवात कशाने करतो, सहाय्यकारी क्रियापदाने करतो। सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत आपले, एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डीड, कॅन, कुड, मे, माईट, शुड, वुड हे सगळे सहाय्यकारी क्रियापद आहे। याने जर वाक्याची सुरुवात झाली तर आपण त्याला काय म्हणतो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो। मग आपण इथे कशाने सुरुवात केली, वाक्याची सुरुवात वॉजने केली आणि त्याच्यामध्ये काय ॲड केला, नॉट केला। म्हणजे आपण काय म्हणलो, दिलेलं वाक्य होकारार्थी होतं तर त्याचं उत्तर काय झालं, नकार अर्थी। आणि शेवटी काय द्यायचं आहे, आठवणीनं प्रश्न चिन्ह द्यायचं, वॉज ही नॉट गिल्टी। आता या ठिकाणी काय, ही वॉज गिल्टी म्हणजे तो दोषी होता। मग आपण त्याचं विचारलं, तो दोषी नव्हता का, म्हणजे तो दोषी होता म्हणजे तो दोषी नव्हता का असं विचारलं। म्हणजे हे काय आहे, याला म्हणतात आपण रेटोरिकल क्वेश्चन म्हणतो। रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण गर्भित प्रश्न म्हणतो। त्यामध्ये उत्तर देणं अपेक्षित नसतं, प्रश्न स्वतःमध्ये एक उत्तर असतं। ही वॉज गिल्टी असं म्हणण्याऐवजी आपण असंच म्हणू शकतो, वॉज ही नॉट गिल्टी, तो काय दोषी नव्हता का, म्हणजे तो दोषी होता। कळालं का? मग याला तुम्ही असंही लिहू शकतात, किंवा या वाक्याला तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, किंवा या वाक्याला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता। कशा प्रकारे, इकडे पहा, हा जो नॉट आहे, हा नॉट कशामध्ये ॲड करून, वॉजमध्ये ॲड करून, हा नॉट वॉजमध्ये ॲड केलं तर काय होईल, वॉजंट। ओके, वॉजमध्ये नॉट आला तर एन टी लावावं लागेल, वॉजंट ही काय, वॉजंट ही गिल्टी। आणि काय क्वेश्चन मार्क। तर आपण याच्यावरून काय म्हणू, याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की या वाक्याची रचना कशी असते, या वाक्याची रचना अशी असते याप्रमाणे। त्या वाक्याची रचना असेल सहाय्यकारी क्रियापद प्लस काय, सहाय्यकारी क्रियापदला काय लागलं, एन टी, आणि प्लस वाक्याचा राहिलेला भाग, जशाला तसा राहिलेला भाग। ठीक आहे, याप्रमाणे काय असणार त्याचं प्रश्नार्थक चिन्ह। ज्यावेळेस दिलेलं वाक्य होकारार्थी असेल त्यावेळेस तुम्हाला एन टी लावावं लागेल, पण दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा होकारार्थी करताना तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यातला एन टी म्हणजे त्याच्यातला नॉट काढून टाकावं लागेल। पहा, हे पुढचं वाक्य, याच्यामध्ये काय, आता याच्यामध्ये नॉट आहे, आपण काय म्हणलो, जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी, पण दिलेलं मूळ वाक्य जर काय असेल, नकारार्थी असेल तर उत्तर होकारार्थी होईल, कारण हे दिलेलं मूळ वाक्य काय, हे विधानार्थी वाक्य नकारार्थी। याचं उत्तर ज्यावेळेस लिहू तर ह्याचं उत्तर काय असेल, होकारार्थी असेल, तर ह्याचं उत्तर होकारार्थी असताना त्याच्यामध्ये नॉट येणार नाही, फक्त काय येईल, डू येईल, त्याला नॉट ॲड होणार नाही, कारण दिलेला प्रश्न नकारार्थी आहे म्हणून उत्तर होकारार्थी। हे काय नियमात सांगितलं। मग डू आय डिस्टर्ब यू, आणि काय प्रश्न चिन्ह। याच्यात नॉट का आणला नाही, कारण जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट येत नाही रेटोरिकल क्वेश्चनमध्ये। पुढे पहा, पुढचा क्वेश्चन, दॅट वॉज अ लकी फॅक्ट। याच्यामध्ये काय, होकारार्थी, तर हे होकारार्थी असल्यामुळं याप्रमाणे होईल। आधी सहाय्यकारी क्रियापद, आधी काय येईल, आधी सहाय्यकारी क्रियापद काय येईल, आधी सहाय्यकारी क्रियापद वॉज,
आणि त्याच्यात काय ॲड होईल वॉजंट आणि राहिलेलं वाक्य जशाला तसं हे वॉज सोडून वॉजंट दॅट अ लकी फॅक्ट आणि शेवटी काय देताल प्रश्न चिन्ह. पुढे पहा आणखीन काही एक्झाम्पल आहेत. पुढे आणखीन काही एक्झाम्पल. ही वॉज नॉट फुल हे दिलेलं वाक्य काय आहे नकारार्थी आहे तर मग याचा रेटॉरिकल क्वेश्चन काय होईल याचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी होईल म्हणजे हा नॉट येणार नाही पुढे फक्त वॉज लिहावं लागेल. आणि जर मूळ वाक्य नकारार्थी असेल तर उत्तर होकारार्थी. हे काय मूळ वाक्य नकारार्थी तर उत्तर होकारार्थी तर मग वॉज ही काय लिहिणार वॉज ही अ फूल आणि काय क्वेश्चन मार्क. पुढचा क्वेश्चन पहा. इट वुड बी बेटर आता याच्यात नकार आहे का याच्यात नकार नाही म्हणून काय सहाय्यकारी क्रियापद आधी वुडंट वुडला NT लागलं वुडंट इट आणि पुढे राहिलेलं वाक्य जशाचं तसं वुडंट इट बी काय बेटर आणि प्रश्न चिन्ह. आता याच्यात पहा याच्यामध्ये नकार आलेला आहे मग याच्या उत्तरामध्ये नकार येणार नाही हा NT येणार नाही फक्त कॅन येणार. काय येणार आहे कॅन आलं सहाय्यकारी क्रियापद आधी आणि राहिलेलं वाक्य कॉपी. कॅन यू से गुड आणि प्रश्न चिन्ह. यू हॅव फॉरगॉटन मी हे होकारार्थी आहे तर मग काय येणार याचा आन्सर नकारार्थी. ओके हॅवंट ओके हॅवला NT लागलं आणि बाकीचं वाक्य कॉपी. हॅवला NT लागलं बाकीचं वाक्य कॉपी. हॅवंट यू फॉरगॉटन मी आणि काय देतात प्रश्न चिन्ह. हे पहा जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल हे वाक्य पहा आपण काय म्हणलो जर मूळ वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू डज डीड वापरा. तर इथं काय वापरावं साधा वर्तमान काळ असल्यामुळे डू किंवा डज आणि त्याच्यातलं बी डज वापरावं. का डज वापरावं कारण क्रियापदाला यस लागलेले तर वापरला डज. याचं इंटरोगेटिव्ह करताना काय वापरला डज वापरला. आता डज वापरला आणि डजला काय लावावं लागेल नॉट लावावं लागेल NT कारण हे होकारार्थी आहे ना म्हणून याचं उत्तर नकारार्थी. डझंट ही टेल्स म्हणायची गरज नाही कारण याच्यात यस आलेला डूला यस लागलं म्हणून डबल याला यस लावायचं नाही. डझंट ही टेल लाय आणि क्वेश्चन मार्क. यू शुड नॉट से सो ओके तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे होतं तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं का तर मग काय येणार फक्त हा शुड आधी येणार आहे सहाय्यकारी क्रियापद आधी सहाय्यकारी क्रियापद शुड. ओके शुड आणि त्याच्यामध्ये काय होणार NT ॲड होणार कारण नाही NT ॲड होणार नाही कारण दिलेलं मूळ वाक्य नकारार्थी म्हणून हे होकारार्थी असणार शुड आणि बाकीचं वाक्य कॉपी नॉट येणार नाही त्याच्यात. शुड यू से सो आणि प्रश्न चिन्ह. ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं असर्टिव्हचे इंटरोगेटिव्ह पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असर्टिव्हचे एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह असे चेंजेसचे व्हिडिओ पाहत राहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा जेणेकरून पुढची व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळेल. जय हिंद जय महाराष्ट्र.